आहे हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा पावडर, तीळ, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ। आता आपण हे सर्व पीठ चाळून घेणार आहोत। गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आहे। हे डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घातल्यामुळे पुरी तेलकट होत नाही, म्हणून आपण ज्वारीचं पीठ घालतो त्याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये जिरे ओवा पावडर घालतोय। मी मिरची लसूण बारीक करून घेतलाय, तो पण आपण याच्यात घालूया। हे तीळ आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे घालू शकता। मला जास्त आवडतं म्हणून मी जास्त घातले। चवीनुसार मीठ घालणार आहोत। मी 1.5 चमचा मीठ घातला आहे। आणि आपण पालक बारीक करून घेतली होती, अशी एकदम बारीक झालेली आहे, ती या पिठामध्ये अशी घालून घ्यायची आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे असे गोल करून घेऊया। आपण आता एका साईडला तेल पण ठेवतोय गरम व्हायला पुऱ्या तळण्यासाठी, म्हणजे ते तापून जाईल। माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। गोल गोल पण लाटल्या आणि या वेगळ्या पण लाटल्या आहे थोडंसं। अशा आपण तळून घेऊया। मंद आचेवर छान तळून घ्यायचे आहे। झालेले आहेत, आपण काढून घेऊया। तयार आहे आपली पालक पुरी। खोबऱ्याची चटणी बरोबर छान लागते, पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार सॉस बरोबर, लोणच्या बरोबर ज्याच्या त्याच्या हिशोबाने खाऊ शकता।